नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले मॅथ्स गुरु या मला चॅनलमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, CTT 2024 CTT डिसेंबर 2024चे एक्झाम सेंटर लोकेशन सध्या सिटी अवेलेबल झालेले आहे. तुम्ही ते चेक करू शकता. आणि पेपर हा 14 आणि 15 असं 2 दिवस पेपर चालणार आहे. त्या दृष्टीने तुम्ही आपापले सेंटर्स पहा. ओके, आज आपण इथे CTT जुलै 2019 रोजी झालेला पेपर 1 आहे आणि यामधील हा पेपर मराठी लँग्वेज रिलेटेड आहे. पहा, आणि हा बुकलेट कोड R आहे. यामध्ये परीक्षार्थींनी जर भाषा 1 म्हणून मराठीचा पर्याय, हे खूप महत्त्वाचं आहे, 1 म्हणून निवडला असेल तर त्यांनी भाग 4 सोडवा. त्यातील कोणते प्रश्न तर 91 ते 120 पर्यंतचे. ह्याच्यामध्ये आपण लँग्वेज 1 मराठी आणि लँग्वेज 2 ज्यांनी निवडले आहे मराठी, या सर्व प्रश्न इथे पाहणार. म्हणजे 91 ते 120 आणि 120 ते 150चे सर्व क्वेश्चन इथे आपण घेऊया. पहा, जे परीक्षार्थी चॅनल नवीन असतील चॅनलला सबस्क्राईब केले नसतील चॅनल सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण झालेले जेवढे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत ते डेली इथे अपलोड टाकवणार आहोत. पहा, भाषा फर्स्ट मराठी, इथं तुम्हाला एक उतारा दिला आहे. पुढील उतार वाचा आणि 91 ते 99 यासाठीचे प्रश्न काय तर सॉल्व करा. ठीक आहे. दत्तू गावात आला या संदर्भात इथे उतारा दिलेला आहे. ठीक आहे. आणि यावर पहिला प्रश्न असा दिला आहे, पहा 91 म्हणजे उजव्या हातानं खांद्यावर मोठी घागर आणि डाव्या हात कळशी, या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. अधोरेखित शब्द कोणता आहे तर आणि जात आहे अव्यय. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, दत्तू गावातल्या किती घरात पाणी भरत असे तर 20 एक घरात पाणी भरत असे, म्हणजे 20 उत्तर आहे. गावातली मंडळी कोणत्या कारणास्तव दत्तूची चेष्टा करीत असेल? चेष्टा का करत होती? कारण की त्याचं लग्न झालं नव्हते म्हणून. त्यानंतर पूर्वीच्या ग्राम संस्कृतीचे कोणते वैशिष्ट्य लेखकाने सांगितले आहे? अपरिचिताशी सहानुभूतीने वागणे. प्रश्न 95, कोंबडा आरवणे या वाक्यातून लेखकाला कोणती वेळ सुचवायची आहे तर भल्या पहाटेच्या वेळी कोंबडा आरवतो. 96, दत्तूच्या गावात येण्यासंबंधी कोणत्या शक्यता लेखकाने वर्तवल्या नाही? कोणत्या वर्तवल्या नाही तर ऑप्शन क्रमांक 3, वरातीशिवाय आला म्हणजे. त्यानंतर 97 प्रश्न, दत्तू वर्षभर कोणते काम करीत असे? गावात पाणी भरण्याचे. 98, तमा बाळगणे म्हणजे काय तर परवा करणे. उदंता शब्दाचा समानार्थी शब्द सुचवा तर अफवा. प्रश्न इथं पहा 100 ते 105. पुढे म्हणजे कविता आहे, कवितेची रेट पहा. 100वा प्रश्न असा दिला आहे, जीर्ण शब्दाचा समानार्थी आशय असलेला पर्याय निवडा. तर जीर्ण म्हणजे काय? मोडकळीस आलेला म्हणजे जुने. 101, वसन शब्दाची अर्थछटा नेमकी कोणत्या शब्दातून व्यक्त होते? परिधान. 102, पुढीलपैकी कोणत्या 2 गोष्टी एकसारख्या नसतात असे कवी सुचवतो? तर 2 माणसं. 103, 3 अंकी नाटक यातून कवीला काय सुचवायचे आहे? तर जीवनातील 3 अवस्था. 104, पुढीलपैकी कोणाचे अदृश्य अस्तित्व कवी सुचवतं तर परमेश्वर. 105, जीवनातील कोणत्या शाश्वत सत्याकडे कवीने संकेत केला आहे? रिकाम्या हाती येणे व रिकाम्या हाती जाणे. योग्य पर्याय निवडून प्रश्न क्रमांक 107 120 प्रश्नाची उत्तरे द्या. पहा, पाठात चित्र किंवा रेखांकनाचा वापर पुढीलपैकी कोणत्या कारणास्तव केला जातो? यामुळे सारूप संकल्पना समजून घेण्यास मदत होते. विद्यार्थ्याने 107, विद्यार्थ्याने लेखनाचा चांगला सराव होण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या कृतीवर शिक्षकांनी सर्वात जास्त भर दिला पाहिजे? तर अभिव्यक्ती. 108, शब्द वाचन लेखन दोष कशाशी संबंधित आहेत? डिस्लेक्सिया आहे, वाचन अक्षमता. 109,
पाठाचे वाचन करताना पुढीलपैकी कोणती बाब सर्वात महत्त्वपूर्ण ठरते? तर पाठाचे योग्य आकलन. त्यानंतर दुसऱ्या इयत्तेची वर्गशिक्षिका ताशा क्षमतेचा विकास होण्यावर खूप भर देते. शब्दक्षमता विकसित होण्याच्या दृष्टीने पुढीलपैकी कोणती कृती सर्वश्रेष्ठ कृती ठरेल? ऑप्शन क्रमांक 4 आहे. पाठाच्या संदर्भात विद्यार्थ्यांनी शब्द संबंधी अनुमान व्यक्त करणे. 111. इयत्ता दुसरीची शिक्षिका वर्गात हावभावासकट गोष्ट सांगते. गोष्ट सांगून झाल्यावरती काही विद्यार्थ्यांना तीच गोष्ट आपल्या शब्दात सांगण्यास म्हणते. या उपक्रमात शिक्षिकेला कोणत्या प्रकारचे मूल्यमापन अपेक्षित आहे? तर श्रवण आकलन. 112. वर्गात मुद्रित सामग्रीची उपलब्धता म्हणजे वर्गात शिकवल्या जात असलेल्या संकल्पनेसंबंधी सामग्री भिंतीवर चिकटवणे. 113. पहिल्या इयत्तेच्या भाषा पुस्तकात अगोदर वर्णमाला, 2 अक्षरी शब्द, 3 अक्षरी शब्द आणि नंतर कथा व कविता आहेत. या पुस्तकात भाषाध्यापन पद्धतीचा कोणता दृष्टिकोन आहे? बॉटम अप पद्धती. वाचन अक्षमता म्हणजे डिस्लेक्सिया. त्यानंतर भाषा 115. भाषा वर्गात लेखनाची सुरुवात करताना शिक्षकाने काय केले पाहिजे? सांगितलेल्या विषयावर विविध बाजूंनी विचार करून विचारांना चालना देण्यास विद्यार्थ्यांना सांगणे. मूल मातृभाषा प्रामुख्याने कोणत्या माध्यमातून आत्मसात करते? ऐकून. पुढीलपैकी कोणती बाब उत्पादन क्षमतेशी संबंधित आहे? तर संभाषण व लेखन. 118. तिसऱ्या इयत्तेची वर्गशिक्षिका करुणा वर्गात कविता शिकवते आणि विद्यार्थ्यांकडून काही उपक्रम करून घेण्याचे ठरवते. उपक्रमात विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग मिळवण्यासाठी तिने पुढीलपैकी कोणती कृती करावी सांगितली पाहिजे? तर ऑप्शन क्रमांक 4. विद्यार्थ्यांना कवितेचे झालेले आकलन सामूहिकपणे सांगण्यास सांगणे. 119. भाषा आत्मसात करण्याच्या संदर्भात कोणते विधान अचूक आहे? 1 नंबर. प्रत्येक मुलात भाषा आत्मसात करण्याची उपजत क्षमता असते. 120. भाषा शिक्षणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब सर्वात महत्त्वपूर्ण आहे? तर ऑप्शन 4. सामाजिक आंतरक्रिया. पहा, इथे ज्यांनी लँग्वेज 1 म्हणून मराठी निवडले त्यांचे प्रश्न पाहिलेत. आता इथे आपण परीक्षार्थींनी भाषा 2चा पर्याय मराठी हा निवडला असेल तरच त्यांनी भाग 5 मधील प्रश्न क्रमांक 121 ते 150 यांची उत्तरे द्यावीत. पहा, पुढील उत्तर वाचा आणि प्रश्न क्रमांक 121 ते 128 साठीचे योग्य पर्याय निवडा. ठीक आहे. 121वा प्रश्न आहे. पहा, व्यथा शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सुचवा. समाधान. लेखकाच्या मते पुढीलपैकी कोणत्या गोष्टीवर प्रक्रिया करावी लागते? तर जमिनीतील पाणी. लेखकाच्या मते आपण नदीच्या पाण्यात कोणती गोष्ट मिसळत किंवा टाकत नाही? तर जलचर. कीटकनाशक टाकतो, निर्माण टाकतो, अन्न पण टाकतो. लेखकाला माणसाच्या कोणत्या कृतीबद्दल खंत वाटते? पाण्याच्या स्वच्छतेबद्दलच्या निष्काळजीपणाची. तोडगा या शब्दाचा अर्थ नसलेला शब्द शोधा. प्रवृत्ती. कोणत्या लेखकाला कायमच्या नाहीशा झाल्या आहे असे लेखकाला वाटते? पाण्यातील काही जीव. आपल्या नद्यांना लेखकाने कोणती उपमा दिली आहे? जीवनदायिनी. संग्रह या शब्दाचे अर्थछटा पुढीलपैकी कोणत्या शब्दातून व्यक्त होते? साठा. त्यानंतर इथे पहा, 129 आणि 135 यासाठीचे एक उत्तर आहे. त्याचे उत्तरे पहा. रिकाम्या वेळेत वाणी दंपती कोणते काम करीत असे? तर माल सामान लावणे. त्यानंतर जगन्नाथ वाणी दैनंदिन व्यवहार कुठे नोंदित असे? पाटीवर. तलप या शब्दाचा अर्थछटा असलेला पर्याय इच्छा.
जगन्नाथ वाणी रिकाम्या वेळेत काय करीत नसे, काय करीत नसे तर गिरायकाशी संवाद. गावची रया गेली या वाक्यातून लेखकाला काय सुचवायचे आहे? वैभव लोप पावणे. दर्प या शब्दाचा समानार्थी शब्द सुचवा तर वास. 135. लेखकाच्या मते आधुनिक काळात गावात पुढीलपैकी कोणता बदल झाला नाही? 4 नंबर दळणवळण मर्यादित झालं. 136. मुलं प्रथम भाषा नैसर्गिकरित्या आत्मसात करतात. 137. पुढीलपैकी कोणत्या बाबीचा संग्रह कौशल्यात समावेश होतो? श्रवण आणि वाचन. 138. शिक्षिका मुलांना विशेषणाविषयी माहिती देते आणि त्यांना विशेषणाचे किमान एक वैशिष्ट्ये आणि परिभाषा देण्यास सांगते. अशा पद्धतीला काय म्हणतात? तर उद्गामी पद्धती, इंडक्टिव्ह मेथड. औपचारिक पद्धतीत शिक्षकाच्या मदतीने पुढीलपैकी कोणती भाषा शिकता येते? द्वितीय भाषा. मुलांना नवीन शब्द शिकवताना शिक्षिका नमुन्यादाखल खऱ्याखुऱ्या वस्तूचा वापर करते. असे केल्याने वस्तूंच्या मदतीने आपल्याला नवीन शब्द शिकता येतात. भाषेच्या अभ्यासक्रमात साहित्याचा समावेश करण्यात यावा, कारण ते प्रमाण भाषा अध्ययन अध्यापनाचे माध्यम आहे. 142. भाषा वर्गात गोष्ट सांगणे ही एक महत्त्वपूर्ण कृती आहे, कारण यातून भाषेचे समग्र सादरीकरण होते. 143. शिक्षिका इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांना पाठावर मुक्तपणे लेखन करण्यास सांगू शकते, जर पाठ डॅश या विषयावर आधारित असेल तर. वैयक्तिक जीवन. अनौपचारिक पद्धतीतून भाषा शिकण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश केला जातो? कौटुंबिक वातावरण. अगोदर वाचलेली तथा मुलांना सांगणे यातून शिक्षिकेला कोणते मूल्यमापन करण्यास मदत होते? तर आकलन. लेखन अक्षमता म्हणजे डिस्ग्राफिया. वाचन म्हणजे नुसते पाठाचे उच्चारण नसते, तर ते डॅश या दृष्टीने महत्त्वाचे असते. पाठाचा अर्थ समजणे. 148. पुढीलपैकी कोणत्या कारणास्तव प्राथमिक वर्गात मुलांना मातृभाषेत शिक्षण देण्याचे सुचवण्यात येते? नैसर्गिक वातावरण तयार करण्यासाठी. पहिल्या इयत्तेच्या भाषा पुस्तकात सुरुवातीला कविता, कथा असणे आणि नंतर वर्णमाला असणे असे भाषा पुस्तक कोणत्या पद्धतीवर बेतलेले असतात? तर ऑप्शन 4 अधोगामी पद्धती, टॉप डाऊन अप्रोच. पुढीलपैकी कोणते विधान अचूक आहे? मूल आपल्याजवळील समृद्ध अनुभव घेऊन शाळेत येत असतात. अशा प्रकारे इथे आपण मराठी विषयाचे संपूर्ण उत्तरे पाहिले. जे परीक्षार्थी चॅनल नवीन असतील आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.